बघ 10 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, the displacement x in meter of a particle of mass m in kilogram moving in one dimension under the acting a force is related to the time t by t. t दिलेलं तुम्हाला, t is दिलेलं आहे root x plus 3 दिलेलं आहे. the displacement of the particle when its velocity is 0. काय velocity किती आहे 0, तेव्हा आपल्याला काय विचारलंय डिस्प्लेसमेंट किती असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बस किती डिस्प्लेसमेंट असेल आणि स्ट्रेट लाईन मध्ये जातो असं त्यांनी स्पष्ट भाषेत बोलले, म्हणजे डायरेक्शन चेंज करतं का. चला 8t आहे, हा प्लस 3 इकडे आला -3 झाला, बरोबर काय रूट x झाला. रूट x काढून टाकायचं म्हणून काय केलं मी x केला, म्हणजे काय झालं t -3, त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर, therefore x इक्वल काय t स्क्वेअर -60 प्लस 9. चला आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, असं म्हटलं त्यांनी वेलोसिटी किती झाली पाहिजे 0, म्हणजे याला डिप्रिशिएट करावं लागेल. याला जसं डिप्रिशिएट केलं dx बाय dt, म्हणजेच काय भेटलं मला वेलोसिटी, म्हणजे काय भेटलं मला 2t - 6, आणि सांगितलं वेलोसिटी किती आहे 0, वेलोसिटी 0 म्हणजे 2t - 6, therefore 2t बरोबर काय 6, therefore t बरोबर काय 3 सेकंद. ठीक झालं तुमचा 3 सेकंद आला. ते जर तुमचा 3 सेकंद आलाय, हा 3 उचलायचा आहे, हा 3 उचलायचा आहे आणि इथं पुट करायचा आहे. चला म्हणजेच किती 3 चा स्क्वेअर -6 इंटू 3 प्लस 9, मग 3 चा स्क्वेअर किती झाला 9 -18 प्लस 9 म्हणजे किती झाला 0 मीटर. ऑप्शन नंबर